नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपल्या मॅथच्या बेसिक लेक्चर सिरीजमध्ये सांगितलं आहे ऋषी सरांनी की आपण NMMS बघा या एक्झामसाठी लेक्चर सिरीज कंडक्ट करणार आहोत. या लेक्चर सिरीजमध्ये NMMS या स्कॉलरशिप एक्झामसाठी जेही विषय महत्त्वाचे असतील ते विषय पूर्णपणे सखोलरित्या आणि त्याच्यावर टेस्ट घेऊन आपण कवर करणार आहोत. तर बघा, आजचा जो व्हिडिओ आहे हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे. इंट्रोडक्टरी व्हिडिओ म्हणजे या एक्झामसाठी काय क्वालिफिकेशन पाहिजे, 7वीमध्ये किती पर्सेंटेज पाहिजे, काय काय डॉक्युमेंट लागतील, ही एक्झाम कोण कंडक्ट करत आहे आणि आपल्याला शिष्यवृत्ती किती मिळणार आहे, या सर्व गोष्टींची आज माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जेही विद्यार्थी असतील किंवा जेही आपले मित्र मैत्रिणी असतील, भाऊ असतील, बहीण असतील, त्यांच्यापर्यंत आपल्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये अशी काही माहिती आहे की जी माहिती आपल्याला एक्झाम फॉर्मची डेट आल्यानंतर कळते व त्यानंतर धावपळ करण्यात मुलं टाईमपास करतात व काही वेळा त्याची टाईमलाईनही चालल्या जाते. म्हणून आपल्याला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून त्याही विद्यार्थ्यांना किंवा मित्रमैत्रिणींना मदत करायची आहे ज्यांना या एक्झामला ॲपियर व्हायचं आहे. तर बघा मित्रांनो, NMMS म्हणजे काय? नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झामिनेशन. तर ही एक्झामिनेशन कोणासाठी आहे की जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात आहेत, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट ही एक्झाम कंडक्ट करत आहे. बघा, शिक्षण मंत्रालयाद्वारे राबवली जाते. 2008मध्ये ही एक्झाम फर्स्ट टाईम चालू केली आहे आणि या एक्झाम घेण्यामागचं रिझन असं आहे की जे विद्यार्थी 7वी किंवा 8वी नंतर फायनान्शियल एक्सपेन्सेस म्हणजे त्यांचा जो आर्थिक खर्च आहे तो मॅनेज करू शकत नाही 9वी 10वी 11वी 12वी या शिक्षणासाठी, तर ड्रॉपआउट रेट जास्त झाला आहे, म्हणजे त्या शिक्षणाची गळती जास्त झाली आहे. तर ती गळती थांबवण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप योजना चालू केली आहे. तर या स्कॉलरशिप योजनेमध्ये अजून काय घटक आहेत बघा, शिक्षण मंत्रालयाद्वारे राबवली जाते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आहे. तर आता तुम्ही म्हणशाल की दुर्बल घटकातील म्हणजे काय, की जे मागासवर्गीय आहेत किंवा ज्यांची इकॉनॉमिक कंडिशन वीक आहे. पण इथे एक शब्द लिहिला आहे की गुणवंत विद्यार्थ्यांसाठी. आता गुणवंत म्हणजे काय? ही शिष्यवृत्ती सगळ्यांसाठी नाही. याचा अर्थ काय? गुणवंत म्हणजे आपल्याला ही एक्झाम 8वीमध्ये द्यायची आहे, पण 7वीमध्ये आपल्याला एक क्रायटेरिया ठरवून दिला आहे त्यांनी की विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती योजना देता येते. विद्यार्थ्याला 7वीच्या वर्गात कमीत कमी पर्सेंटेजचं त्यांनी काय दिलं आहे, क्रायटेरिया दिला आहे की तेवढे तरी पर्सेंटेज विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे. बघा, 9वी ते 12वी आपल्याला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्याच्यानंतर माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती, जसं मी बोललो की या एक्झामचं उद्दिष्टच ते आहे की शिक्षणात गळती नको आहे, की विद्यार्थ्याने 12वी नंतर ग्रॅज्युएशनही करावं पण 12वीपर्यंत त्याचा व्यवस्थित पाया पक्का व्हावा, त्यासाठी हे शिष्यवृत्तीची योजना सरकारने आणली आहे. तर या शिष्यवृत्ती योजनेमध्ये किती देते सरकार आपल्याला शिष्यवृत्ती? वार्षिक 12,000 रुपये देते, म्हणजे महिन्याला त्या विद्यार्थ्याला 12वीपर्यंत 1,000 रुपये महिना मिळणार आहे. बघा, याचं महत्त्व आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा आपण आजूबाजूला बघतो की ज्यांची इकॉनॉमिकल कंडिशन किंवा आर्थिक परिस्थिती बिकट असते, अशा विद्यार्थ्यांना बससाठी म्हणा किंवा फीस भरण्यासाठी म्हणा, बेसिक गोष्टींसाठी पैसे राहत नाही. मग त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तर बघा, मी जसं बोललो की या एक्झामसाठी काही पात्रता ठेवलेली आहे. पात्रता म्हणजे काय की लिमिट ठेवली आहे त्यांनी की तुमचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे आहे त्याच्यावर काय ठेवलं आहे त्यांनी, 3.5 लाखाची लिमिट ठेवली आहे. म्हणजे तुमचं जे आर्थिक उत्पन्न आहे पूर्ण इयरचं, वर्षभराचं, ते किती पाहिजे? 3.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी. आणि हे राज्यानुसार बदलतं, कारण ही एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंट कंडक्ट करते. सेंट्रल गव्हर्नमेंट कंडक्ट करत असल्यामुळे ही प्रत्येक राज्यात घेतल्या जाते आणि प्रत्येक राज्यात याचा जो क्रायटेरिया आहे तो काय आहे, वेगवेगळा आहे. जसं मी सांगितलं की हा आर्थिक क्रायटेरिया झाला, तसाच एक शैक्षणिक क्रायटेरिया आहे. शैक्षणिक क्रायटेरिया काय आहे बघा, इयत्ता 7वीमध्ये किमान 55% आणि जे विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे असतील त्यांच्यासाठी किती टक्के? 50%. हा क्रायटेरिया डिफाईन केला आहे.
म्हणजे यांनाच या क्रायटेरियाच्या बेसिसवरच ते बोललेले आहेत की गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आपण ही एक्झाम काय करतो आहे, कंडक्ट करतो आहे. तर या एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे, या एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, त्यानंतर ही एक्झाम कशी कंडक्ट होणार आहे, त्याबद्दल आता आपण माहिती घेऊ. बघा, परीक्षेची रचना कशी आहे की पेपर 1 आहे. पेपर 1मध्ये काय आहे, मॅट आणि सॅट. आता मॅट भरपूर जणांना माहीत असेल, ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप किंवा नवोदय दिले असेल मागच्या वर्गांमध्ये, त्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट. काय, बौद्धिक क्षमता चाचणी. तुमच्या बुद्धीची चाचणी करण्यासाठी किंवा त्याची परीक्षा किंवा बौद्धिक क्षमता किती आहे तुमची हे तपासण्यासाठी हा मॅटचा पेपर घेतला जातो. आता या पेपरमध्ये 90 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत, 90 प्रश्न आहेत. आणि किती मिनटे आहेत, 90 मिनटे आहेत. म्हणजे 90 प्रश्न आपल्याला 90 मिनटात सोडवायचे आहे मित्रांनो. तर एका मिनटाला आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे. 1 मिनटात एक प्रश्न. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जे बेसिक स्ट्रॉंग लागणार आहे मॅथ्सचं, तर मित्रांनो आपल्या सक्सेस स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषी सरांनी बेसिक मॅथ्सची लेक्चर सिरीज चालू केली आहे. ती लेक्चर सिरीज जर आपण व्यवस्थित फॉलो केली, त्याचे नोट्स बनवले व ते वारंवार रिवाईज जर केले, तर हे 1 मिनटामध्ये एक प्रश्न सोडवणं काही अवघड नाही वाटणार. पण त्यासाठी मॅथ्स हे खूप स्ट्रॉंग पाहिजे आणि स्ट्रॉंग करण्यासाठी आपली ती लेक्चर सिरीज नक्की मित्रांनो फॉलो करा. त्यानंतर बघा, दुसरा जो पेपर आहे त्याचंही सेम स्ट्रक्चर आहे, फक्त त्याचं नाव काय आहे, सॅट. सॅट म्हणजे काय, स्कोलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्याला काय म्हणतो आपण, शालेय क्षमता चाचणी. ज्या शालेय क्षमता चाचणीमध्ये विषय कोणते कोणते आहेत, विज्ञान आहे, गणित आहे, समाजशास्त्र आहे. बघा, आता तुम्ही म्हणशाल की सर तुम्ही MAT मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये पण सांगितलं की मॅथचे बेसिक फॉर्म्युले गरजेचे आहे, तर तिकडे तर्क लावण्यासाठी ते गरजेचे आहे. आणि इकडे जे आपलं कोअर मॅथमॅटिक्स आहे त्याचे न्यूमरिकल किंवा त्याचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी आपल्याला इथे त्या बेसिक मॅथ्सची गरज पडणार आहे. त्यानंतर तुमचं जे 8वीचं तुमच्या पुस्तकातलंच विज्ञानाचेही याच्यात टॉपिक्स येणार आहेत, तेच आपल्याला रिवाईज करायचे, त्याच्यावरच MCQ सोडवायचे. आणि तिसरा घटक म्हणजे समाजशास्त्र. समाजशास्त्रामध्येही आपल्याला आपल्याच 8वीच्या लेवलचं समाजशास्त्र आहे, ज्याच्यात पॉलिटी असेल, त्याच्यानंतर तुमचे इतिहास भूगोल असतील, हे घटक याच्यामध्ये आहे. आणि पॅटर्न सेम आहे. पॅटर्न म्हणजे काय, प्रश्न 90च असणार आहे, मिनिट पण 90 असणार आहे. आता हा सॅट पेपर घेण्याचं यांचं उद्दिष्ट काय आहे, तर विद्यार्थ्याची विज्ञान आणि गणित, समाजशास्त्र या 3 विषयात किती सखोल नॉलेज आहे विद्यार्थ्याकडं, त्याला 5वी 6वी 7वी 8वीपर्यंत येताना त्याने किती डीप अंडरस्टँडिंग केली आहे, किती व्यवस्थितरित्या समजून घेतलं आहे, त्याची ही परीक्षा होणार आहे. तर सेम मित्रांनो 90 मिनटात 90 प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहे. यासाठी पण डेप्थचं नॉलेज लागणार आहे. बघा, आता कोणतीही एक्झाम असो, आपल्याला एक्झाम क्रॅक करायची म्हटलं तर काय लागतं, स्ट्रॅटेजी पाहिजे. तुम्ही UPSC असो, MPSC असो किंवा शालेय शिष्यवृत्ती योजनाही असो, मग त्याच्यात होमी भाभा असू द्या, CV रामन असू द्या, त्यानंतर तुमची स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, या सर्व एक्झाम क्रॅक करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी लागते. स्ट्रॅटेजिकली जर आपण अभ्यास केला तर कोणत्याही परीक्षेमध्ये आपण यश मिळवू शकतो. तर बघा, स्ट्रॅटेजी म्हणजे काय की आपला रोजच्या दैनंदिन जीवनातला जो ठरलेला वेळ आहे त्या एक्झामसाठी, तो आपण प्रॉपर रोज देणे, त्याला म्हणतो आपण कन्सिस्टंटली अभ्यास करणे. तर त्याला काय म्हणतो आपण, सातत्यपूर्ण अभ्यास आणि सराव. बघा, आता भरपूरसे विद्यार्थी आहेत, ते सातत्यपूर्ण अभ्यास करतातच, पण सरावामध्ये मागं पडतात. त्यांच्याकडं नॉलेज एवढं असतं की त्यांना जर विचारलं की इतिहासाचं बाबा या इसवी सनमध्ये काय झालं आहे, ते तुम्हाला जसंच्या तसं सांगतील. पण जर त्यांच्यापुढे एखादा प्रश्न आला आणि तो प्रश्न विशिष्ट टायमात जर सोडवायचा असला तर त्यांना ते जमत नाही. का, तर सरावाची कमी असते. त्यानंतर परीक्षेदरम्यान वेळेचे योग्य नियोजन. बघा, आपण सराव करत असताना टायमिंग नाही लावत. टायमिंग न लावल्यामुळे आपले ते क्वेश्चन सॉल्व होतात. किंवा भरपूरशा वेळेस काय होतं, आपण एक्झाममध्ये आपल्याला तो क्वेश्चन जमत नाही, पण घरी आल्यानंतर जमतो. याचं रिझन काय आहे, तर आपण परीक्षेचं जे ॲटमॉस्फिअर असतं त्या ॲटमॉस्फिअरमध्ये आपण सराव केलेला नसतो. तर हे परीक्षेदरम्यान वेळेचं नियोजन आपल्याला त्या सरावातून कळणार आहे. त्यानंतर नियमितपणे उजळणे, ज्याला की आपण म्हणतो रिव्हिजन. बघा, आता रिव्हिजन न करण्याचे तोटे काय आहेत, आपण जर रिव्हिजन नाही केली तर कालांतराने आपल्या डोक्यात एवढ्या गोष्टी साचत जातात की आपल्याला मागचं आठवतच नाही की आपण 4 दिवसाआधी 3 दिवसाआधी काय वाचलं होतं.
तर या सक्सेस स्टडी पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला जेही मॅथचे क्वेश्चन दिले त्यामध्ये ऋषी सरांनी कंटिन्यू सांगितलं आहे की आपल्याला रिव्हिजनचं किती महत्त्व आहे, रिव्हिजन कशी केली पाहिजे आणि येणाऱ्या या लेक्चर सिरीजमध्ये पण आपण सांगणार आहोत की रिव्हिजन कशी करायची, जेणेकरून आठवड्याभराची पूर्ण रिव्हिजन करून आपल्याला त्या गोष्टी कशा रिकॉल होतील, कशा आठवतील, एक्झाममध्ये कसे क्वेश्चन आपले टॅकल होतील, तर त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. त्यानंतर नियमित सराव चाचणी. आपण काय करणार आहे की 5 दिवस लेक्चर सिरीज कंडक्ट करणार आहोत आणि त्या 5 दिवसानंतर 6व्या दिवशी आपण काय करणार आहोत, डाऊट रिझॉल्युशनचं एक लेक्चर घेणार आहोत. त्या लेक्चरमध्ये किंवा त्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह येणार आहोत. तिथे तुमचे सगळे आठवड्याभराचे डाऊट सॉल्व केले जातील. त्यानंतर जो आपला 7वा दिवस राहील किंवा संडे राहील, त्या संडेला आपण काय करणार आहे, सराव चाचणी घेणार आहे. आपण जे 6 दिवसात किंवा 5 दिवसात शिकलो आहे त्याची व्यवस्थितरित्या टाईम बाउंड मॅनरमध्ये आपण काय करणार आहोत, एक्झाम कंडक्ट करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा आहे की आपण असेच कॉन्सन्ट्रेशन करून किंवा मोटिवेट राहून ही एक्झाम सिरीज फॉलो करशाल किंवा ही लेक्चर सिरीजचा उपयोग करून घेशाल आणि NMMS या स्कॉलरशिप एक्झाममध्ये प्रावीण्यपूर्ण यश मिळवाल ही अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या बहीण, भाऊ किंवा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भरपूरशा मित्रांकडे या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल आणि त्यांनाही या लेक्चर सिरीजचा अनुभव घेता येईल आणि आपले यश प्रावीण्यपूर्ण मिळवता येईल. मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.